हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज माझ्या हातामध्ये तुम्ही माईक बघताय. मी काढला तो आजपासून वापरायला आणि खूप खुश आहे मी, कारण की माईक भेटला आहे. सो आवाज आता थोडा क्लिअर येईल. आणि आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझा व्लॉग आवडतो आहे का. बाकी आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. सो गाईज, आता आम्ही निघतो आहे बीचवर जायला. सो तुम्हाला मी दाखवते की आम्ही कसे जातो आणि कुठच्या बीचवर जातो आहे. आम्ही आता निघालो आहे जायला बीचवरती आणि दीदी आणि बाबू येतात पाठून. हा बघा कसा पळत पळत येतो आहे. तर आता आम्ही निघतो. बाकी खेळणी घेतली आहेत बीचवर खेळायला. सो आता मी निघतो. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहे. ही दीदी आहे, गाडी चालवते. नोनू आहे आणि हा आधी आहे जो की टोपी खाली लपला आहे. आम्ही झोपलो आहे. बाकी आता आम्ही निघालो आहे. अजून 15-20 मिनटं लागतील पोचायला. पुढे दाखवते तुम्हाला. कुठे चाललो आहे आधी आपण? बीचवर. दीदे येस. तर आता आम्ही पापडीमध्ये एंट्री केली आहे. हे पापडी आणि हे आहे तलाव. इथे पापडीचं मार्केट भरतं. वसईतल्या लोकांना माहितीच असेल. हे आहे पापडी. तर आता माझं शाळा विथ कॉलेज चालू होईल, तुम्हाला दाखवते. तर हे आहे माझी शाळा आणि कॉलेज दोन्ही पण हे आहे. आणि इथे आम्ही रोज वडापाव खायला यायचो. खूप फेमस आहे. हे महादेवांचं मंदिर आहे आणि हे चिमाजी अप्पा ग्राउंड आहे. खूप मोठं ग्राउंड आहे आणि खूप फेमस सुद्धा. इथे हा रस्ता किल्ल्यात जातो आणि हा रस्ता बीचवरती, सुरुची बीचवरती. आम्ही सुरुची बीचला चाललो आहे. तर हा रस्ता जातो सुरुची बीचला. आता आम्ही अर्ध्यावर गेलो की तुम्हाला दाखवतो. सुरू झालं ऑलमोस्ट बीच. बाकी माझी नोनू खूप खुश आहे ना नोनू. आधी पण खुश आहे. आधी ए झोपा काढतो हा. आधी झोपलाय. हे बीच सुरू झालंय. सो आम्ही सुरुची बीचवर आलेलो आहे आणि हे आहे बीच. इथे सगळे स्टॉल आहेत. आता चालू होतील सगळे. बाकी दीदी गेले इथे लावायला गाडी. आता आम्ही आतमध्ये जातो. तर हे आहे बीच. पुढे आहे पाणी थोडं. बाकी दीदी आणि नानू चाललेत पुढे. नानू इथे आणि गोलू इथे. आम्ही चाललो आहे आता. तर गाईज, हे आहे बीच. तर असं आहे आमचं सुरुची बीच. असं मस्त आहे सुरुची बीच. दीदी आणि गोला तिकडे आहे आणि नानू चालली आहे. नानू चल पाणीकडे. कॉलेजमधून मी खूप वेळा यायची इकडे.
कॉलेज कमी आणि बीचवर जास्त असायचो आम्ही. पण खूप मजा यायची कॉलेज टाईमला, कारण माझ्या कॉलेजच्या खूपच जवळ आहे हे. चालत चालत आम्ही पोचायचो पण आरामात. नानू चालली पाणी भरायला. नानू खेळते पाण्यात. एक छोटासा पोरगा तिथे खेळतोय. नानू खेळते. खूप क्राऊड आहे आज. आज ॲक्च्युली मंगळवार असून पण खूप क्राऊड आहे बीचवरती. पहिले एवढं नसायचं. तर हे असं आहे आमचं सुरुची बीच आणि खूप मस्त आहे. आता आम्ही खेळतो मस्त. परत भेटूया. आणि आदी आणि दीदी ते बसलेत मस्त. आता आम्ही आदीला घेऊन जातोय. हॅलो हॅलो. तो हॅलो बोलायचं बंद केलंय त्याने. बोलत होता मगाशी. नानू. आता नानू कॅसल बनव. मग काय बनवते? आधी चल जाऊया. चल चल ना. नाही बोलतो. चला 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 चला. आम्ही माई आणतो. माई घे. माई घे. ये हे बघ माई. वाव माई. छपक छपक छपक. आलं 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 आलं. कसे आहे माई? आता मी आधीला आणलंय इथे खेळायला पाण्यात. खेळ आधी. पायी घे. पायी घे. त्याच्यात पायी घे. घे पायी घे. पायी घे. आमचा आधी बघा पडून पडून खेळतोय. त्याला खूप मजा येते पाण्यात खेळायला. आणि ती येडी तिथे बसली आहे आमची. किल्ला बनवते. किल्ला दिसतंय हे पूर्ण असं डोंगरावरती मस्त. इथे ब्रिज आहे. आणि इथून असं सरळ सरळ गेलं ना तर सगळे बीच लागतात. रानगाव बीच, कळम, राजिवडी सगळे बीच इथे लागतात. वसईमध्ये सगळे बीच आहेत. सगळे बीच लागतात इकडे असे मस्त. आणि इथे पूर्ण झाडं लावली आहेत पाठीमागे. एकाला एक जोडूनच आहेत सगळी बीच. आणि तिथे मध्ये जे दिसतंय ना हे इथे किल्ला आहे. हा किल्ला आहे. पाण्याच्या मधोमध किल्ला आहे हा वसईमध्ये. खूप मस्त वाटतं इथे. कधी पण येऊ शकतो. वसईकरांना बीचची कमी नाही. खूप सारे बीच आहेत. असं आहे आमचं वसई. आणि इथे वसईमध्ये बीचची कमी अजिबात नाही आहे.
खूप सारे बीच आहेत आणि असे लागूनच आहे. खूप मस्त वाटतं. आज मस्त वाटलं बीचवरती येऊन आणि आता मी निघू 5-10 मिनिटाने घरी जायला. सो आता घरी गेल्यावर भेटतो. तर आता मी खातोय गोळा मस्त आणि नानू वेट करते गोळ्याचा ना. नो आमच्या आधी पण गोळ्या खाणार आहे. आधी खूप थकला आहे. दोघांनी पण चेंज केलं आहे मस्त आणि दीदी गोळ्या घेते. मग आम्ही गोळ्या खातो. ही जी मम्मा आहे. हो गाईज आता आम्ही घरी चाललोय. सुरुची गेला पाठीमागे. आता आम्ही घरी चाललोय कारण की 7 वाजून गेलेत. इथे कळत नाही टायमिंग पण आता 7 वाजून गेलेत. आता आम्ही घरी चाललोय. तर हे आमच्या इकडचं दत्तानी मॉल आहे. हे असं आहे मस्त. आणि ते आहे स्मार्ट बाजार. हे स्मार्ट बाजार आहे आमच्या इकडचं. आणि ह्या साईडला डीमार्ट आहे मोठं असं मस्त. आतमधून पण मस्त आहे. हे डीमार्ट आहे. आणि इथे विजय सेल्स आहे. इथे एक साईबाबांचं मंदिर आहे. हे मंदिर साईबाबांचं आहे. बाकी आता आम्ही चाललोय घरी. तर हे गाईज आता आम्ही घरी आलो आहे आणि फ्रेश आणि झालो मस्त. तिथे खूप मज्जा केली. खूप म्हणजे इतकी मज्जा आली की आम्ही एवढे खेळलो आणि त्या दोघांबरोबर खूप खेळली मी. तर आता घरी आलो आहे आणि आता सगळी घरातली कामं बाकी आहेत. म्हणजे मम्मीने बाकीचं जेवण तर बनवलं आहे पण आता मला चपात्या आणि भाजायचे आहेत. काम तर करायलाच लागतं. कुठेही पण जाऊन येऊ दे आणि किती पण थकू दे पण काम करायलाच लागतं. तर आता चपात्या आणि भाजते मग आपण भेटूया. खूप थकायला झाले. चपाती भाजायची इच्छा नाही पण भाजावी लागेल. सो आता चपाती आणि भाजते आणि मम्मीने काय काय बनवलं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. बाकी मग थोड्या वेळाने परत भेटूया. मम्मीने बनवलं आहे ही कोणती भाजी बनवली आहे. गरम आहे खूप. चालू आहे. ही शेंगा बटाट्याची भाजी आहे. ह्याच्यात डाळ बनवली आहे आणि याच्यात भात आहे आणि याच्यामध्ये भाज्या आहेत. सो आता हे सगळं जेवण झालं आहे. मम्मी बोलली भाकऱ्या भाज, चपात्या नको भाजू. सो आता मी ते करते मग आपण भेटूया. सो गाईज आजची सगळी कामं झाली आहेत आणि भाकऱ्या वगैरे सगळ्या भाजून आणि झाल्या आहेत. तर आज खूप थकायला झालं आहे. जाऊन आलो तेव्हापासून आणि तिथे खूप मज्जा केली, मस्ती केली. तर तुम्हाला मी दाखवलंच आज मी काय काय केलं आहे ते. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया उद्या नवीन व्लॉग सकट. आजच्यासाठी एवढंच. बाय.